संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे तरुणावर हल्ला करणाऱ्या जखमी अवस्थेतील बिबट्या शनिवारी मृतावस्थेत आढळून आलाय। बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले होते। जखमी अवस्थेतील बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली। हवामान खात्याने पुढील 5 दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। रत्नागिरी जिल्ह्याला येलो तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय। नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरील लोठे येथील सर्व्हिस रोडला भले मोठे खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळेच खड्डे पडले असा आरोप आता नागरिकांमधून होतोय। लोटे येथून घाणेखुंट, कोतवली, सोनगावला जाण्यासाठी नागरिक या सर्व्हिस रोडचा वापर करतात। मात्र आता भले मोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जाते। मुंबई गोवा महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या कशेडी बोगद्यातून 7 ठिकाणी गळती होऊ लागल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। बोगद्यातून धबधब्याप्रमाणे पाणी वाहू लागल्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।